सर्वप्रथम महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, तसेच आमच्या मार्गदर्शिका माजी आमदार अमिताभाई चव्हाण, तसेच लाडके आमदार श्रीजयाताई चव्हाण यांचे मनापासून खरंच आभार मानतो. कारण की जो माझ्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला नक्कीच मी पात्र राहील, मी त्यांना शाश्वत करतो. आणि तसेच तुम्ही युवकांचा विषय काढलात तर नक्कीच अगोदर पण सर्व युवकांना घेऊनच मी राजकारणात आणि समाजकारणात प्रयत्न माझे नक्कीच अगोदर पण होते आणि भविष्यातच त्यांच्यावर विश्वास, त्यांना विश्वासात घेऊन मी नक्कीच काम करेन. 5 वर्षात नक्कीच आता अगोदर कामं झालेलीच आहेत. आमचे नगराध्यक्ष आमच्या ताई विश्रांतीताई कदम, तसेच उपाध्यक्ष मच्छीवाले साहेब आणि गटनेते सुनीलदादा शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्कीच मुदखेडचा विकास करण्याचा प्रयत्न 100 नक्कीच करणार. आणि साहेबांचा जे आदेश राहील, भाभीजींचा आणि दिदींचा जे आदेश राहील, नक्कीच आम्ही त्याप्रमाणे आम्ही काम करू आणि मुदखेडसाठी नक्कीच कुठंतरी चांगलं काम करण्याचा प्रयत्न. या निवडीबद्दल श्रेय 100% साहेबांना, विशेष माझ्या मार्गदर्शिका भाभीजींना विशेष नक्कीच मी प्राधान्य देणार. आणि त्याच्यानंतर दिदी पण माझ्यासाठी भरपूर प्रयत्नात होत्या, त्या तिघांचं पण खूप माझ्याकडून आभार आहे. मी विशेष तालुका शहराच्या लेवलला माधवदाजी आमचे कदम, तसेच उपाध्यक्ष मच्छीवाले गटनेते सुनीलदादा शेटे या तिघांनी पण आणि सर्व काउन्सिलनंच माझ्या नावाला हे दिलं, पाठबळ दिलं. त्याच्यामुळं मी इथपर्यंत पोहोचू शकलो. या सर्वांचे खूप धन्यवाद. विशेष आमच्या विश्रांतीताई माधव पाटील कदम, सर्वांचे खूप धन्यवाद. महाराष्ट्राचे लोकनेते माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण साहेब, आमच्या लाडक्या माजी आमदार अमिताताई चव्हाण, आणि आमदार श्रीजयाताई चव्हाण व आमचे मुदखेडचे नगराध्यक्ष श्री विश्रांतीताई कदम यांचे मनापासून मी खूप आभार मानतो. यांनी मला नगरसेविका सदस्य म्हणून काम करण्याची जी संधी देते त्या संधीचं नक्कीच सोनं करू. स्वच्छता, पाणी, आरोग्य याच्याकडे मुदखेड नगरपालिकेला जेव्हा आम्ही 2025 समोर जात होतो तेव्हा आम्ही मुदखेड शहरामध्ये काँग्रेससमोर आमची जी लढाई होती त्या लढाईमध्ये आम्हाला चांगलं यश भेटलं. नगराध्यक्ष आणि 14 नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब, अमिताभाई चव्हाण, श्रीजयाताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले. त्याच्यानंतर जे आम्हाला क्रॉप मेंबर म्हणून निवड करायची होती ही प्रक्रिया थोडी आम्हाला वेळ लागला, 4-5 महिने गेले. कारण नाव फायनल करते वेळेस खूप अडचणी होत्या साहेबांसोबत सुद्धा, सर्वांसमोर. विषय असा होता 22 जण आमच्या इथे इच्छुक होते. 22 जणांमधून दोघांना देणे ही सुद्धा खूप मोठी स्पर्धा होती. त्यामुळं हा विषय जेव्हा नगराध्यक्षाने आम्ही कलेक्टर साहेबाला पत्र दिलं आणि प्रोग्राम लावला, त्यामधून ह्या 2-4 दिवसामध्ये जी प्रक्रिया घडली त्यामुळं ऋषिकेश पारवेकर, डॉक्टर पचलिंग यांचं नाव अंतिम केलं. आणि जे काय आमचे 20 जण आता बाकी राहिलेले आहेत ते सुद्धा खूप काबिल आमचे सर्वच उमेदवार होते. ते सुद्धा त्यांनी मुदखेड शहरामध्ये भरपूर काम केलेलं आहे. भविष्यातसुद्धा त्यांना अशोकराव चव्हाण साहेब आणि आमदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली संधी भेटणारच आहे. त्यांनीसुद्धा कुठं मनाला काही गोष्ट कोणती लावून घेऊ नये, मी त्यांना वरसुद्धा तीच विनंती केली. हे सर्वच लायक उमेदवार होते. पण अडचण अशी असते की जागा 2 असतात आणि 20 ते 22 जण इच्छुक असतात, तेव्हा अडचण होते. म्हणजे कोणाला तरी मागं पुढं होणारच आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये खूप इलेक्शन असतील किंवा कोणत्या संस्था असतील याच्यावर निवड त्यांची ह्या माध्यमातून केली जाईल. आणि एक चांगल्या डॉक्टर साहेब असतील यांचं मुदखेड शहरामध्ये ह्या सेवेतून, त्यांच्या डॉक्टरी पेशातून चांगली सेवा आहे मुदखेडमध्ये. ऋषीचं मेडिकल आहे, युवा आहे. त्यामुळं दोघांचाही आम्हाला मुदखेड शहरामध्ये भाजपला फायदा होणार आहे आणि दोघंसुद्धा पक्षाचं काम चांगलं करतील हे आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. मी माझ्याकडून दोघांनासुद्धा भावी कार्यास खूप शुभेच्छा देतो. आपल्या हातून आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांचे विचार जनतेपर्यंत पोहोचावेत एवढीच मी विनंती करतो.